चाकणकरांची भूमिका अत्यंत चुकीची, आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, कमीत कमी सांत्वन तरी करायला यायचं होतं। आरोपी पोलीस मिळालेले, तपासासाठी एसआयटी स्थापन करा, फलटणच्या पीडित कुटुंबाची मागणी। फलटणमधील मृत तरुणीचं चारित्र्यहनन कशासाठी? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खडा सवाल, महिला आयोगाला काळीमा फासत असल्याची टीका। फलटण आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी करा, सुषमा अंधारे यांची मोठी मागणी। तुम्ही मला धमक्या द्या, मी आणखीन एक एपिसोड बाहेर काढेन, अंधारेंचा इशारा। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी योग्य, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांची रोखठोक भूमिका। अजित पवारांपर्यंत राजीनाम्याची मागणी पोहोचवणार असल्याचं पाटील यांनी केलं स्पष्ट। मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवरती निशाणा। जयश्री आगवणे आणि रणजित सिंह नाईकांची ऑडिओ क्लिप समोर, पतीवरील खटला मागे घेण्याची आगवणेंनी केली विनंती। ऑडिओ क्लिप 2023 मधील असल्याची माहिती। निवडणुकीत कोणासाठी कोंबडा बकरा कापावा लागतो, कोणाला चपटी तर कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, आमदार प्रकाश सोळंकेंचं वादग्रस्त विधान। आंदोलनस्थळी न जाता परसोडी इकडे रस्त्यातच बच्चू कडूंचं आंदोलन, मोठी वाहतूक कोंडी तर पंजाबच्या धर्तीवरती आंदोलन करणार, वर्षभर इथेच बसायची तयारी, उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद करण्याचा कडूंचा इशारा। चाकणकरांची भूमिका अत्यंत चुकीची, आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, कमीत कमी सांत्वन तरी करायला यायचं होतं। आरोपी पोलीस मिळालेले, तपासासाठी एसआयटी स्थापन करा, फलटणच्या पीडित कुटुंबियांची मागणी। फलटणमधील मृत तरुणीचं चारित्र्यहनन कशासाठी? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खडा सवाल, महिला आयोगाला काळीमा फासत असल्याची टीका। फलटण आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी करा, सुषमा अंधारे यांची मोठी मागणी। तुम्ही मला धमक्या द्या, मी आणखीन एक एपिसोड बाहेर काढेन, अंधारेंचा इशारा। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी योग्य, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांची रोखठोक भूमिका। अजित पवारांपर्यंत राजीनाम्याची मागणी पोहोचवणार असल्याचं पाटील यांनी केलं स्पष्ट। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवरती निशाणा। जयश्री आगवणे आणि रणजित सिंह नाईक यांची ऑडिओ क्लिप समोर, पतीवरील खटला मागे घेण्याची आगवणेंनी केली विनंती। ऑडिओ क्लिप 2023 मधील असल्याची माहिती। निवडणुकीत कोणासाठी कोंबडा बकरा कापावा लागतो, कोणाला चपटी तर कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, आमदार प्रकाश सोळंकेंचं वादग्रस्त विधान। आंदोलनस्थळी न जाता परसोडी या ठिकाणी रस्त्यातच बच्चू कडू यांचं आंदोलन, मोठी वाहतूक कोंडी तर पंजाबच्या धर्तीवरती आंदोलन करणार, वर्षभर इथेच बसायची तयारी, उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद करण्याचा बच्चू कडूंचा इशारा। माओवादी संघटनेला आणखीन एक मोठा हादरा, 45 वर्ष माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण। प्रकाशवरती 1.5 कोटींचं होतं बक्षीस।
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे. पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथंच बसायची तयारी आहे असं बच्चू कडू म्हणाले. उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपमध्ये घर वापसी केली. मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनीही गावितांसोबत भाजपचं कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी देगलूरमध्ये 30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष आणि 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांना समन्स बजावलंय. समीर पाटलांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार आहे आणि धंगेकरांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही, कोणतीही तक्रार नसल्यानं चौकशीचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. पुण्यातील HND जैन बोर्डिंग हॉस्टेलचा अंतिम निकाल 30 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं व्यवहार रद्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार आहे. प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये. आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये असा हल्लाबोल फडणवीसांनी केला. खोटी कागदपत्र तयार करून आरोप केले जात आहेत असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. कंत्राटदारांच्या याद्या करणारे आता मतदार याद्या मोजतायत. विरोधकांना आता पराभव दिसू लागलाय असा हल्लाबोल शिंदेंनी केला. कराडमध्ये जनशक्ती विकास आघाडीचे 2 माजी नगराध्यक्ष आणि 7 नगरसेवकांनी शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. कबूतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईतील कबूतरखान्यांसाठी लोकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन BMCनं जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं केली. फलटणच्या महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप चाकणकरांनी केला होता. चाकणकर यांनी चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर होतोय आणि यावरून सुषमा अंधारेंनी जोरदार हल्लाबोल केला. एखाद्याचं चारित्र्य हनन करणं किती योग्य? मुख्यमंत्र्यांची मेहरनजर तुमच्यावर व्हावी म्हणून तुम्ही तिथं जात असाल तर तुम्हाला महिला आयोग म्हणायचं का? अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. तुमच्या 50 कोटीच्या दाव्याला घाबरत नाही. सुषमा अंधारेंनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर थेट हल्लाबोल केला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही अंधारेंनी केली. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे. डॉक्टरचा पोस्टमॉर्टम आलेला आहे रिपोर्ट आणि मृत डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणत्याही जखमा नसल्याचं समोर आलंय. डॉक्टरचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड झालंय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फलटण इथली आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला आणि सांत्वन केलं. गोऱ्हेंनी पीडितेच्या कुटुंबियांना दिलासा देत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमची बदनामी आणि फलटण प्रकरण एकत्र करू नका असं सुरेश धस म्हणालेले आहेत. बीडची आणि माझी बदनामी झाल्यानं बीडच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो असं माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते आणि यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांना सुलावलंय. तुमची बदनामी आणि फलटण प्रकरण एकत्र करू नका. 250 दिवस तुम्हाला बोलता आलं नाही अशी टीका धसांनी केली. तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राजकारण करू नका असा सल्ला धस यांनी मुंडेंना दिलाय. तुमची बदनामी का झालेली आहे? तुमची बदनामी आणि संपदाचं प्रकरण हे कृपया एकत्र करू नका. तुम्हाला जे आहे ते मुळात तुम्ही 250 दिवस तुम्हाला बोलताच आलं नाही असं तुम्ही म्हणताय आणि त्यातून बाहेर निघून आल्याच्या नंतर कुठलंही काही प्रकरण घडलं की त्याला स्वतःची जोडायचं. तुम्हाला एवढं महत्व द्यायला सध्या बाकी कोणी तयार नाही. याच्यामध्ये राजकारणाचे जे काही तुमचे जोडे आहेत ते घुसडून घेऊन आणि आपलं काहीतरी प्रतिमा उजळवून घेण्याचा वगैरे कोणी प्रयत्न करू नये असं माझं मत आहे. त्यांचा रोग कुणीकडे होता मला माहित नाही. त्यांनी नावानिशी बोलावं, मग आम्ही बदनामी आणि पुन्हा जे काही बरंच बोललेलो आहे ते सुद्धा आम्ही बोलू शकतो.